तर अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दालीचे वंशज अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसेच मी तरी राहीन नाहीतर तू तरी राहशील असं आव्हान आपण संपूर्ण भाजपला दिलं होतं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्याचवेळी आपण ढेकणांना आव्हान देत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तसेच भाजपला सत्ता जिहाद झाल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। पुण्यातल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते। दरम्यान ठाकरेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी पलटवार केलाय। आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कशी जुगलबंदी रंगलेली आहे आपण पाहूयात। एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे। मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष। ढेकणाला कधी आव्हान नाही देत। ढेकणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात। त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे। तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस। त्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि वैचारिक दिवाळखोरी आपण ज्याला म्हणतो ही याच्यातून दिसून येते। आता कोणाला ढेकून म्हणतात, कोणाला आणखी काय म्हणतात, याच्यावरून त्यांच्या विचारांना देखील कीड विचारांना वैचारिक कीड लागल्याचं या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय आणि कीड मारण्याचा बेगाऊन स्प्रे आमच्याकडे आहे।